किंवा ह्याच्यापासून ती लांब राहील, तर ती प्राण्यांच्या हत्यापासून लांब राहील. जसं की आपण बघितलं की सर्वांनाच तुम्हाला माहिती आहे की अंगुलीमाल आहे, जो अगदी खूप मोठा म्हणजे दरोडेखोर होता आणि तो लोकांना म्हणजे लोकांची हत्या करायचा. त्या जंगलातून जे लोक जायचे, अंगुलीमालाचा जो गुरु होता शीलभद्र यांनी त्याला सांगितलेलं की मला तू 99 लोकांचे अंगठे आणून द्यायचे आणि तो मारायचा आणि प्रत्येकाचा अंगठा आपल्या गळ्यामध्ये घालायचा. आणि जेव्हा भगवान गौतम बुद्ध त्यांच्या जंगलामध्ये येतात तेव्हा अंगुलीमाल त्यांना म्हणतो की संन्यासा थांब, तू कुठे धावतोस? तेव्हा ते म्हणतात मी धावत नाहीये, मी एका जागेवरच थांबलेला आहे, एका जागेवरच स्थिर आहे. तू आणि तुझं मन ते धावते, कारण की तू काहीतरी चुकीचं करतोस. तू उगाचच ज्यांची चुकी नाहीये त्या लोकांना तू मारतोस, त्यांना तू जीव देतोस, म्हणजे तू चुकीचं काम करतोस. मी चुकीचं काम नाही करत, त्यामुळे मी एका जागेवर स्थिर आहे. आणि त्याच्यानंतर अंगुलीमाल याला कळतं की म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चुकीचं करतो, कारण त्यांना भगवान गौतम बुद्ध म्हणतात की तू हे सगळ्या लोकांना मारून काय करणार आहे? तर तो म्हणतो की मी पूर्ण लोकांना असं मारणार, माझ्या मला गुरुने असं सांगितलेलं आहे की त्या लोकांना मार, त्यांचे अंगठे मला आणून दे. आणि ही म्हणजे मी एक गुरु म्हणून मला ही गुरु दक्षिणा आहे. तेव्हा ते म्हणाले की बिचारे जे लोक इथून जंगलातून जातात त्याची काही चुकी नाही, त्यांना तू मारतोय, हे तू खूप चुकीचं काम करतोस. आणि त्या वेळेला अंगुलीमाल हा भगवान गौतम बुद्धांच्या जे हे आपलं पंचशील मधलं पहिलं जे वचन आहे किंवा जे आचारसूत्र आहे, पाणातिपाता गैरवाणी, हे त्या वेळेला त्याला कळतं. आणि तो म्हणतो त्यावेळेला की मी आता याच्यापुढे कुठल्याही प्राण्यांची विनाकारण हत्या करणार नाही. आणि हे जे तुमचे नियम आहेत, बुद्धांना म्हणतो की हे जे तुमची आचारसूत्र आहे किंवा ही तुमची आचारसंहिता आहे ती मी मानतो आणि याच्यापुढे ती हत्या करणार नाही. म्हणजे कुठल्याही प्राण्याला ती उगाचच मारणार नाहीये. की त्यावेळेला त्याला कळतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चुकीचं काम केलं आणि तो बुद्धांना, धर्माला आणि त्याच्या संघाला शरण जातो. आता दुसरं जे तत्व आहे ते आहे अधीनदाना वैरमणी सिक्खापदं समाधी. तर अधीन म्हणजे काय आहे? जे माझं नाहीये किंवा जे मला दिलं नाहीये. आणि आदाना, अधीन आणि आदाना असे दोन शब्द त्या अधीनदानामध्ये येतात. आदाना म्हणजे घेणे, जे माझे नाहीये ते मी न घेणं. अधीनदाना म्हणजे अधीन प्लस आदाना असा हा पाली भाषेमध्ये त्याचा अर्थ. तर काय आहे म्हणजे हे सूत्र आहे किंवा हे आपण म्हणतो की पंचशील म्हणजे काय आहे, तर त्याचा अर्थ काय आहे की कुणाचीही वस्तू मी घेणार नाही. म्हणजे कशी? तर समजा आता एखादा माणूस आहे त्याच्याकडे जास्त ताकद आहे, तर तो बळ लावतो, आणि ज्याच्याकडे ताकद नाहीये त्याच्याकडून एखादी वस्तू डिस्काउंट दिलो, पार्किंग दिलो, तर ते करायचं नाहीये. दुसरं आहे की कुणाला फसवायचं नाही. म्हणजे एखाद्याला मी बोलतोय आणि त्याच्याकडून खोटं बोलतो आणि एखादी वस्तू काढतो किंवा त्याला खोटं आश्वासन देतो, मी तुला हे देईन ते देईन, आणि त्याच्याकडून एखादी वस्तू स्वतःकडे देणं. आपण काही ठिकाणी बघतो की जे सरकारी कामं आहेत किंवा आपण गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये पण बघतो की लोक जी त्यांची ऑफिसेसचं जे सामान आहे ते त्यांना वाटते की जाऊन देणं हे गव्हर्नमेंटचं आहे ना, आपल्याला काय करायचं, आपण कसंही वापरलं तरी काय फरक पडतो. इव्हन ट्रेनमध्येही काही लोक ते खुर्च्या वगैरे आहेत ते तोडतात. आपण बघतो किंवा आपण आता कुठे जात असतो आणि एखादा व्यक्ती पाणी पित असेल तर ते पाण्यासाठी नळ तसाच चालू ठेवतात. मला काय करायचं आहे, हे तर गव्हर्नमेंट त्या गव्हर्नमेंट बघेल, पण अजिबात नाहीये. आपल्याकडनं जो टॅक्स जातो आपणच ते बिल भरत असतो. तर असं नाहीये की आपल्याला त्याचा काही खर्च नाही, तर आपल्या खर्चांना ते सगळं होत असतं. जसं की रोडवर काही लोक कचरा टाकणं हे टाकणं, तर जो खर्च होणार आहे किंवा रोडला म्हणजे काही लोक इथे काम करतात ते तोडतात वगैरे, तर तो खर्च आहे तो आपणच देत असतो. सगळी जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्याकडनं असतो. तर हे असं की कोणी चुकीचं काम करू नये. म्हणजे काय, तर तुम्ही जे काम करता ते प्रामाणिकपणे करा आणि दुसऱ्याची कुठलीही वस्तू माझी आहे म्हणून सांगू नका. तर आपण जर का असं बघितलं की प्राणी मानव त्याच्यात आपण जर का बघितलं तर बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्याची जी संपत्ती आहे तिचा आदर करा. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध जेव्हा एखाद्या राजाकडे जायचे तेव्हा ते असं नाही विचार करायचा की मोठी संपत्ती माझी का नाही, तर ते त्यांचा रिस्पेक्ट करायचं की हे तुझं आहे, हे तुझंच आहे आणि मी
माझं मित्रपात्र आहे किंवा माझं हे जे एक जीवन आहे आणि माझे विचार सगळ्यात महत्वाचे ते खूप चांगले आहेत. मी अगदी शीलवान आहे. माझ्या मनामध्ये कधीच वाईट विचार येत नाही आणि ते महत्वाचं आहे. तर दुसऱ्याची वस्तू मीच घ्यावी, मी ती सोडून घ्यावी असं मला वाटत नाही. आणि जर आपण खेळबादमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अदिन्न दाना म्हणजे मी चोरी करणार नाही किंवा दुसऱ्याची वस्तू त्याला विचारल्याशिवाय मी घेणार नाही, हे खूप महत्वाचं त्यांनी सांगितलेलं. त्याच्यानंतर आहे आपण बघूया की कामे सुनिच्या चारा वेळ आणि सिक्खापदं समाधी. तर आपण बघितलं की भगवान गौतम बुद्ध जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की उपासक उपासिका यांना एक वेगळे नियम आहे. म्हणजे जर का तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला वेगळे नियम आहेत. आणि जे भिक्खू भिक्खुणी आहेत म्हणजे ज्यांनी चिमर घेतलेलं आहे त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. तर आता आपण याचा अर्थ बघूया. तर कामेसु म्हणजे काय, तर कामविषयक भावना म्हणजे जर का आपण सर्वसाधारण विचार केला तर मी तुम्हाला पहिले प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते. तर कामेसु म्हणजे कामविषयक भावना, मिथ्याचार म्हणजे चुकीचं आचरण करणे. हे जे शब्द आहेत एकत्र बघा. कामे सु म्हणजे कामविषयक, मिथ्याचार म्हणजे मिथ्याचाराचे आहे म्हणजे चुकीचं आचरण करणं, वेरमणी म्हणजे ह्याच्यापासून दुराणार नाही, सिक्खापदं समाधी आणि म्हणजे हे जे नियम आहेत ते मी पाळतो. तर आता जर का आपण बघितले की गृहस्थाश्रम आहे म्हणजे आपलं एखाद्या म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे नियम लागू होतं. हे तथागतांनी तेव्हाही सांगितलेलं आहे की पती पत्नी आहेत यांचेही काही नियम आहेत. तर त्यात हे जे तत्व आहे किंवा ही जी आचार सूत्र आहे याचा अर्थ असा आहे की समजा जर का माझं लग्न झालं असेल तर मी माझ्या पतीशिवाय इतर कुणाचाही विचार करणार नाही. आणि जर का ते लोक उपासक असतील तर त्यांच्यासाठी असा नियम आहे की माझ्या पत्नीशिवाय मी कुणाचाही विचार करणार नाही. म्हणजे काय, तर माझ्या मनात इतरांविषयी कामवासना निर्माण होणार नाही. आणि आपण आधी बघतो की त्याच्यामुळे खूपच बऱ्याच ठिकाणी असे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होतात, त्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम होतात. तर हे तत्व आपल्या बौद्ध धर्मामध्ये आहे की विवाहित व्यक्ती आहे तिलाही काहीतरी नियम आहेत. तिच्यावर काही लोक असतात की जबरदस्तीने मला जे हवंय ते मी करू शकतो, तर ते चुकीचं आहे. त्यावेळेला कमीत कमी तुम्ही आपला धर्म आठवला पाहिजे. आणि जर का आपण आपल्या पाली भाषेमध्ये बघितलं तर विनय पीठक त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्ध आहेत यांनी भिक्खुनीसाठी काही नियम सांगितलेले आहेत. जसं की त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्याही मनामध्ये ही कामवासना नाही, मला एखादी व्यक्ती मिळायला पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये सुद्धा निर्माण केली. जर आपण आपल्या पाली भाषेमध्ये बघितलं, पाली वाङ्मय बघितलं, पाली लिटरेचर बघितलं, त्याच्यात आपल्याला कळलं की जातक कथा आहे. तर ह्या जातक कथामध्ये कामवासनेविषयी एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगेन की मणी जातक करून एक गोष्ट आहे ती अशी आहे की एक सुजाता नावाची विवाहित स्त्री असते. ती आपल्या पतीला आपल्या नवऱ्याला घेऊन तिच्या माहेरी येते आणि म्हणते की मी का माझं माहेर आहे ते सगळीकडे तुला फिरवेन किंवा तुला तो वेगळ्या सगळ्यात आणि ती त्याला घेऊन फिरत असते.